नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। उन्हाळी हंगामातील झेंडू पिकाचं संगोपन करून कशा पद्धतीने या ठिकाणी फुलांची संख्या असेल, त्याचप्रमाणे झेंडूवर येणारे प्रामुख्याने रोग, त्या ठिकाणी नागाळी असेल, त्याचप्रमाणे कडकरपा असेल आणि फुलं न उमलता कोंबलून जाणं, या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। थोडक्यात आता येत्या 25 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत लागवडी ज्या झेंडू पिकाच्या होणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर असणार आहे। फक्त डॉक्टर किसानच्या माध्यमातून 1100 रुपये फी तुम्ही येत्या 15 जुलै ते 25 जुलै 2026 पर्यंत भरून 25 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंतच्या लागवडी, 10 ऑगस्ट पर्यंत लागवडी तुम्ही करणार आहात। त्या सगळ्या लागवडींसाठी 15 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या 10 दिवसात फक्त आणि फक्त 1100 रुपये फी असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला झेंडू लावल्यानंतर झाड व्यवस्थितरित्या कसं डेव्हलप करायचं, डेव्हलप केल्यानंतर त्याच्यावर येणारा झांतो असेल, करपा असेल, वर शेंड्याला साईडने येणारा कडकरपा असेल, लाल पानं पडणं असेल, फुलांची संख्या कमी असेल, यावर सखोल असं मार्गदर्शन दर 10-10, 12-12 दिवसाला तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे। तत्पूर्वी आपण ज्यांच्या 55 दिवसाच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ। अतिशय टेम्परेचरमध्ये 16 मे 2026 ला लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। सत्यवान भाऊसाहेब फड। मोठ्याने बोला। सत्यवान भाऊसाहेब फड। आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 4 वर्षापासून। माझ्याकडे नका बघू, तिकडे बघा। 4 वर्षापासून। मला रोज युट्यूबला बघता ना तुम्ही? हो। आज प्रत्यक्ष बघितलं, पण एक कॅमेऱ्याकडे बघून बोला। सत्यवान भाऊसाहेब फड, राहणार मुक्काम दरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर। अहिल्यानगर। मोबाईल नंबर 90 326 988। आतापर्यंत डॉक्टर किसानच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पिकांना मार्गदर्शन घेतलं तुम्ही? टोमॅटो, फ्लावर आणि झेंडू। काय वाटलं तुम्हाला? एकदम मस्त। नक्की? हो, नक्की। एकदम मस्त म्हणजे असं थोडक्यात सांगा ना काय? एकदम रिझल्ट म्हणजे शेतकऱ्यांना एकच सांगतो का रिझल्ट एकदम खास ना? एकदम खास। आता हा बरवुनामध्ये लावलेला इतका सुंदर गोंडा तुमचा आलेला आहे। हे फुल बघा, आता प्लॉट तुमचा चालू होईल। म्हणजे या सध्याच्या परिस्थितीमध्ये फुलांचे प्लॉट खूप कमी आहेत आणि पुढे जाऊन श्रावण महिना येईल, आता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे त्या ठिकाणी होतील। आणि बाकीचे शेतकरी आता 25 जुलै ते 5-10 ऑगस्टला लागवडी करतील, ते प्लॉट उशिरा चालू होतील आणि तुम्ही उन्हामध्ये लावून प्लॉट सक्सेस केला। डॉक्टर किसानची काय मदत झाली प्लॉट सक्सेस करायला? वेळोवेळी मार्गदर्शन, पुन्हा वेळोवेळी जे आपलं शेड्यूल राहते त्या शेड्यूल नुसार फवारणी वगैरे चालू आहे। त्याचा हा सगळा रिझल्ट आहे। सुंदर असा प्लॉट बनलेला आहे मित्रांनो। आता या कंडिशनला जे प्लॉट असतील तिथं त्या दिवशी तुमचं ऍप्लिकेशन होतं जी विपुल आणि युरिया, तर त्याच्यापासून कळी चांगली वाढली। आणि हा असा इथं तुमच्याकडे नाही येतो प्रकार, इथं जागेवर असं लालसर पडतं, ते कुठं दिसत नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना ती अडचण येते। ही व्हरायटी कोणती आहे? व्हेरियर आहे। ओके। तर तो जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम असेल किंवा जीए विपुल युरियाची फवारणी कधी केली गेली पाहिजे, झाड डेव्हलप करताना 20 दिवसाला 22 दिवसाला फोरस्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन कसं दिलं पाहिजे, जास्तीत जास्त फुटवे। आता इथं बघा तुम्ही, एका झाडाला फुटवे किती आहे, दोरी लावलेले आहे, बांबू फुटवा तुम्ही पूर्ण झाडाचा बघू शकतात। या कळ्यांची संख्या, इकडे दादा या कळ्या दाखव, हे बघा कळ्यांची संख्या तुम्ही बघू शकतात। या कळ्यांची संख्या मिळवण्यासाठी कुठंतरी 35-40 दिवसाला आपल्याला एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20 500 ग्रॅम बोरान देऊन घ्यायचं। तिथून कम्प्लिटली 7 दिवसाने एक महत्वाचा स्प्रे, जास्तीत जास्त फुल संख्या आणि फुल अशा क्वालिटीचं मिळवायचं असेल तर 200 लिटरला ग्राफर 50 मिली। इथं थोडा बदल करायचा आहे। वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असतो ग्राफर 50 मिली 049 32 किंवा 42 47, इथं तुम्हाला 13-045 घ्यायचंय। नीट लक्षात घ्या। पोटॅशियम नायट्रेट झेंडू पिकामध्ये ग्राफर 50 मिली 13-045 500 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम, जीए अजिबात घ्यायचा नाही, 6BA 2 ग्रॅम आणि त्याच्यासोबत रोको हे बुरशीनाशक, असा बदल या ठिकाणी। म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ संपूर्ण बघत चला। एकाच पिकाला म्हणजे समजा 5 वर्षाच्या मुलाला जी गोळी दिली ती 10 वर्षाच्या मुलाला डोकेदुखीची गोळी चालत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। 8वीचा मुलगा जो अभ्यास करतो, 10वीचा मुलगा जो अभ्यास करतो, दोघांमध्ये जो फरक असतो, तसं झेंडूचे वेगवेगळे प्रकार आहे, फुलांचे वेगवेगळे प्रकार आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, सगळ्याच पिकांना फुल संख्या मिळवताना थोडा काही बदल करावा लागतो अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये। पोटॅशियम नायट्रेट असेल, कधी फॉस्फरस असेल, कधी पूर्ण कॅल्शियम चिलेटेड स्वरूपातला असेल, कधी झिंक असेल, या बदल त्या ठिकाणी केला गेला पाहिजे। तो तुमच्या लक्षात आलाय।
त्यानंतर इथं नागाळे येऊ नये म्हणून सुरुवातीच्या 8व्या 9व्या दिवशी जेमिझोन सनरूफ इमिडा ही एक फवारणी करायची. 8व्या 9व्या 10व्या दिवसापर्यंत पहिली फवारणी, तिथून डायरेक्टली 25व्या दिवशी दुसरी फवारणी, परत एकदा जेमिझोन सनरूफ आणि पेगाससची करा. तुमच्याकडे नागाळे येणार नाही, पांढरी माशी येणार नाही, हिरवा तुडतुडा येणार नाही, पिवळा कोळी येणार नाही. फुल संख्या वाढवण्यासाठी ड्रिपचं ऍप्लिकेशन सांगितलं, फुटव्यासाठी सांगितलं, फुलांची संख्या वाढवण्यासाठी फवारणी सांगितली. आता या फुलाचं वजन, हा गोंडा असा घट्ट बनवण्यासाठी काय फवारणी कराल? इथं तुम्हाला फवारणी करायची होमोब्रोसोनाइड. होमोब्रोसोनाइड घ्यायचंय तुम्हाला 1 मिली प्रति लिटर, म्हणजे 200ला 200 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला बायोस्टिम्युलंट घ्यायचंय सक्षम 500 मिली, आणि त्याच्यासोबत परत एकदा बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूटन स्वरूपात बोरान तुम्हाला घ्यायचंय. आणि त्याच दरम्यान 2-3 दिवसातून जमिनीतून द्यायचंय तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट. सेकंडरी फूड ज्याला आपण म्हणतो, दुय्यम अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो, ते मॅग्नेशियम सल्फेट एकराला 10 किलो घ्यायचंय. त्याच्याबरोबर 2 किलो कुठलंही चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला 2 किलो घ्यायचंय. त्याच्यामध्ये केमिओक्रॉपफट घेऊ शकतात, बाजारामध्ये मिलांज आहे, वेगवेगळ्या नावाने तुम्हाला जे योग्य वाटेल, जे चांगलं वाटेल ते 2 किलो मायक्रोन्यूट्रिएंट घ्या. त्याच्यानंतर परत एक 5-6 दिवस जाऊ द्या. आता तुमचं फुल संख्या भरपूर झाली, पहिला तोडा झाला, दुसरा तोडा येणार आहे, वजन चांगलं मिळवायचंय. एकराला चांगला 2-3 टनाचा तोडा तुम्हाला करायचा आहे. मग त्याच्यासाठी जमिनीतून काय द्याल तुम्ही? जमिनीतून त्या ठिकाणी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. नीट लक्षात घ्या, इथं सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी घ्यायची नाहीये. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. त्या 4 स्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचंय फक्त 3 किलो. 3 किलो खत घ्यायचंय, ते 9-24-24. 9-24-24 हे 3 किलो खत, आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम इड्डा फेरस घ्यायचंय 500 ग्रॅम दुसऱ्या तोड्याच्या दरम्यान. मित्रांनो, झेंडू पीक हे खूप सोपं वाटत असलं तरी फुल संख्या कमी येणं, फुलाचा आकार वेडावाकडा होणं, फुलाचा रंग आकर्षक नसणं, वजन न मिळणं, आणि त्यामुळं आपण तोट्याच्या शेतीकडे वळतो. म्हणून आपल्याला सगळ्यांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. फी अतिशय माफक ठेवली आहे, कारण डॉक्टर किसान एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी जागा तयार झाली, आणि जे शेतकऱ्यांचं प्रेम डॉक्टर किसानवर आहे, आणि जी शेतकऱ्यांची अपेक्षा आशा आहे की डॉक्टर किसानकडे बघितल्यानंतर काही शेतकरी सांगतात, नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे वाक्य ऐकायला आम्ही सकाळी 7:30ला आतुर असतो. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक पिकामध्ये तुमच्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा झेंडू असेल, शेवंती असेल, गुलाब असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, सीताफळ असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल, प्रत्येक पिकामध्ये त्याचा उत्पादन खर्च कमी करत असताना तो ज्या जमिनीत शेती करतो त्या जमिनीला सुपीक बनवायचं काम डॉक्टर किसान सातत्याने करत राहील. आणि त्याच जमिनीतून त्याला एक व्यावसायिक बनवून एक सधन शेतकरी, एक श्रीमंत शेतकरी, एक व्यापारी किंवा एक कंपनी त्याची स्वतःची असेल असं त्याला वागणूक त्या ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे तो एक गावामध्ये 4 गावामध्ये रुबाबात शेती करत असताना मी एक मोठा शेतकरी, व्यावसायिक शेतकरी आहे आणि सधन आहे. 2 पैसे लावल्यावर 4 पैसे कसे कमवायचे हे मला डॉक्टर किसानने शिकवलं, आणि मी शेवटपर्यंत माझ्या पिढीला देखील सांगत राहील. एवढं बोलून माझे सगळं शेड्यूल आजचं संपवतो, आणि परत एकदा सांगतो, 15 जुलै ते 25 जुलैला 1100 रुपयात झेंडू पिकासाठी तुम्ही फायदा नक्की घ्या. तुमचा फायदाच होईल, तोटा होणार नाही याची शाश्वती देतो. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.